11 फेब्रुवारी रोजी मुंबई महानगरपालिकेचा महापौर जाहीर होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय मुंबईहून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। तब्बल 44 वर्षांनंतर पालिकेच्या महापौरपदी भाजपचा महापौर बसणार आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन करत महायुती जल्लोष साजरा करणार आहे। तर उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नसल्याने बिनविरोध निवड पार पडणार आहे। रितू तावडे यांना महापौर पदाच्या खुर्चीवर बहुमताचा विक्रमी आकडा दाखवत भाजप पदग्रहण करणार आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेत। गिरीश, 11 फेब्रुवारी रोजी मुंबई महानगरपालिकेचा महापौर जाहीर होणार आहे। नक्कीच गेली कित्येक वर्षांपासून रखडलेली बीएमसीची निवडणूक झाली आणि त्यानंतर आता महापौर हा 11 तारखेला जाहीर होणार आहे। शिवसेनेकडून म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला नसल्यामुळे बिनविरोध ही निवड होणार आहे आणि त्यामुळे रितू तावडे ज्या भाजपच्या महिला उमेदवार आहेत त्या तब्बल 44 वर्षानंतर भाजपच्या महापौर म्हणून मुंबई महानगरपालिकेवर बसणार आहेत आणि यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन या महायुतीकडून केलं जाणार आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत आणि तब्बल सर्वाधिक मोठ्या अशा बहुमताने या ठिकाणी हा महापौरपदी रितू तावडे बसणार आहेत आणि एक मोठा जल्लोष आणि एक मोठं शक्ती प्रदर्शन हे महायुतीकडून केलं जाणार आहे। नक्कीच, धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।